मुंबईत स्विगी झोमॅटो सेवा आता ठप्प होते। गॅसच्या तुटवड्यामुळे आता हॉटेल व्यवसाय अडचणीत आलेत। शहरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा आता तात्पुरती ते बंद करतायत। त्यामुळे स्विगी आणि झोमॅटोवरून ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे। माहितीनुसार आखाती भागामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता गॅस तुटवड्यावर झालाय। यामुळेच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा आता कमी झाला असून मुंबईतील अनेक हॉटेल्सना आता स्वयंपाकासाठी आवश्यक गॅस उपलब्ध होत नाहीयेत। परिणामी या हॉटेल चालकांनी स्विगी झोमॅटोवरून येणाऱ्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणं बंद केलंय। हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार आता गॅसचा पुरवठा अनिश्चित असल्यामुळे मेन्यूवरील अनेक पदार्थ आता बंद करावे लागतात। याआधी सुद्धा 50 ते 60 पदार्थ उपलब्ध असलेल्या हॉटेल्समध्ये आता फक्त 10 ते 20 पदार्थ पर्याय म्हणून ठेवले जात आहेत। परिस्थिती अशी असल्यामुळे आता खाद्यपदार्थाच्या दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान या गॅस तुटवड्यामुळे शहरातील सुमारे 20% हॉटेल्स आधीच बंद पडलेत आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये हा आकडा 50% जाण्याची शक्यता आणि ही भीती व्यक्त केली जाते। या परिस्थितीमुळे आता हॉटेल्स उद्योगासोबतच हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर सुद्धा मोठा संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत फूड डिलिव्हरी सेवा आणि हॉटेल्स व्यवसायावर हा परिणाम राहणार आहे। त्यामुळे आता मुंबईमध्ये स्विगी आणि झोमॅटो सेवा काही काळासाठी ठप्प होते अशी माहिती समोर येते।